हॅलो स्टुडंट्स, काल आपण उपयोगितेचे विश्लेषण सविस्तर इथे आपण चर्चा केलेली आहे. जर तुम्ही माझे पहिलेचे व्हिडिओ नसेल बघितले पहिले बघून घ्या, कारण त्यामध्ये मी स्थूल अर्थशास्त्र आणि सूक्ष्म अर्थशास्त्र याचा परिचय म्हणजे इंट्रोडक्शन पूर्ण दिलेला असणार आहे. सेकंड चॅप्टरमध्ये होता आपलं उपयोगितेचे विश्लेषण म्हणजे युटिलिटी ॲनालिसिस, तर तेही कव्हर केलेलं आहे. फर्स्ट आपला पॉईंट मी टाकलेला आहे, अपलोड केलेला व्हिडिओ हा असणार आहे, त्यामधील सेकंड आपला व्हिडिओ असणार आहे. तर उपयोगिता म्हणजे काय हे आपण जर असा क्वेश्चन विचारला की एखाद्या वस्तूपासून आपल्याला आपण म्हणून की त्याचा आपल्याला उपयोग कसा करता आला पाहिजे ना आपण त्याचा उपभोग कसा करतो त्यालाच काय म्हणतात, उपयोगिता म्हटल्या जाते. आता ही जी उपयोगिता आहे तुम्हाला आज कामात येत नाही आहे असं म्हटलं तर चालेल का? नाही, तर तुम्हाला कधी ना कधी त्या वस्तूची उपयोगिता भासणार आहे, युटिलिटी भासणार आहे. म्हणून ते म्हणतात की ती कालपरत्वे आणि ठिकाणा परत्वे हे मध्ये काय असते, परिवर्तन होत असते. आज तुम्हाला त्या गोष्टी वस्तूची जाणीव नाही आहे, पण काही वर्षानंतर काही महिन्यानंतर तेच तुम्हाला काय करावं लागतं, त्याचाच उपयोग करावा लागतो. आपण असं म्हणत नाही की त्याचा आपल्याला ते म्हणतात ना चक्र ज्याप्रमाणे चालत असते त्याचा तर त्याप्रमाणे आपण त्याचा उपयोग करू शकत नाही असं काहीच नसते. कधी ना कधी त्या वस्तूचा उपयोग आपल्याला करावाच लागत असते. ठीक आहे, तर मग ते म्हणतात त्याच्यामध्ये काही प्रकार बघितलेले आहे, अर्थ बघितला, सिद्धांत पण बघितलेले आहे. तर त्यामध्ये आपल्याला 4 प्रकारात त्यांनी वर्गीकरण केलेलं होतं. ते म्हणतात की रूपकानुसार पण त्याच्या उपयोगितामध्ये आपल्याला त्याचं रूपही बदलत असते. ठीक आहे, नंतर काय म्हणजे स्थलानुसार पण असते, ठिकाणानुसार पण बदलत असते, त्यानंतर सेवानुसारही असते आणि ज्ञानानुसारही असते. असे 4 प्रकार त्यांनी सांगितलेले होते आणि त्यानंतरचा जो भाग आहे तो आज आपण इथे पूर्ण कव्हर करणार आहोत. ठीक आहे, तर चला जास्त वेळ न घालविता आज आपण सेकंड युनिटला म्हणजे उपयोगितेच्या विश्लेषणाला सुरुवात करूया. आता बघितलं होतं आपण सीमांत उपयोगिता काय आहे आणि एकूण उपयोगिता काय आहे याचं सविस्तरपणे वर्णन केलेलं होतं. ठीक आहे, आता एकूण उपयोगिते म्हणजे काय, तर ज्यामध्ये जोही उपभोक्ता आहे, ग्राहक आहे, त्या वस्तूचा जोपर्यंत त्या वस्तूबद्दल आपण म्हणून की त्याचा जो उपयोग करत आहे त्याचा जर ती वस्तू जोपर्यंत प्लस होणार नाही तोपर्यंत त्याची एकूण उपयोगिता मिळणार आहे का? नाही. आणि सीमांत उपयोगितेमध्ये काय सांगितलं होतं, जोपर्यंत त्याला पहिल्या नगापासून ते शेवटच्या नगापर्यंत तो त्याचा यूज करत नाही, जोपर्यंत म्हणत नाही की आता मला याचं काहीच गरज नाही आहे, असं पोट भरलेलं आहे, तोपर्यंत तो काय करू शकत नाही, म्हणू शकत नाही की माझी सीमांत उपयोगिता पूर्ण झालेली असणार आहे. आता ते म्हणतात की एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगिता यामध्ये परस्पर काय आहे सूत्राद्वारे पण सांगण्यात आलेलं असणार आहे. मग ते सूत्र त्यांनी इथे दिलेलं असणार आहे. आता आपण बघूया एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगिता यामध्ये संबंध कसा असतो. ठीक आहे, आता हे दोघे आपल्याला वाटते वेगळे आहे, एक प्लसची गोष्ट करत आहे आणि एक प्लसवरून काय ते कमी होऊन राहिलेलं आहे असं आपल्याला वाटत आहे, पण ते म्हणतात की यामध्ये पण काय आहे परस्पर संबंध असते आणि ते आता आपण बघणार आहोत. वस्तूच्या विविध नगापासून मिळालेली सीमांत उपयोगिता आणि एकूण उपयोगिता यामध्ये परस्पर संबंध आपल्याला पाहायला मिळते. तर इथे ते म्हणतात इथे वस्तूचे नग दिलेले आहे, इथून एकूण उपयोगिता दिली आहे, ते सीमांत उपयोगिता दिलेली आहे. आता एकूण नग तुम्ही किती पण घेऊ शकता, 1 पासून ते 10 पर्यंत, 1 पासून ते 100 पर्यंत पण घेऊ शकता, पण यांनी इथे 1 ते 7 पर्यंत त्याची काय दिलेली आहे, वस्तूचे नग दिलेले असणार आहे. आता ते म्हणतात की एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगिता काय आहे, तर एकूण उपयोगितेचा क्रम बघा, पहिले लहान आहे 10, मग 18, 24, 28, 30, मग काय से 28 पर्यंत इथे आलेलं असणार आहे. ठीक आहे, आता इथे 30 दिसत आहे, तर इथे काय असते त्याची एकूण उपयोगिता काय आहे, पहिली तेवढीच होती आणि नंतरही तेवढीच आहे असं कन्सिडर केलं जात असते. पण सीमांत उपयोगितामध्ये बघा पहिली संख्या काय आहे, मोठी आहे, त्यानंतर लहान लहान ती संख्या होत चाललेली आहे. म्हणजे काय, आता तुम्ही म्हटलं की मी एखादी वस्तू आहे कधी खाल्लीच नाही आहे, ठीक आहे, तर तुम्ही काय कराल, पहिले किती खाल, 10 खाल, नंतर 9, नंतर किती खाल, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1.
ठीक आहे. 2 नंतर 1 त्याच्यानंतर काय आहे तुमची सीमांत उपयोगिता काय होईल, एक वेळ अशी येईल की ती पूर्ण मायनस झोनमध्ये जाणार आहे. म्हणजे तुम्हाला त्या वस्तूबद्दल काहीच क्रेज नाही वाटणार आहे. पण जेव्हा तुम्ही ती वस्तू कधी बघत नाही तर तेव्हा त्याचा क्रेज काय असते, खूप जास्त असते. मग जसं जसं आपण म्हणतो की जसे जसे ते आपण त्याला यूज करत असतो, त्या वस्तूला त्याचा आपण वापर करत असतो, तेव्हा त्या तसं ते काय असते कमी 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 होत जाते. आणि एक वेळ अशी येते की ती डायरेक्ट 0पर्यंत म्हणजे मायनस झोनपर्यंत चालली जाते. म्हणून ते म्हणतात की सीमांत उपयोगिता पहिले 10 असते, मग 8 असते, मग 6, 4, 2, मग 0 आणि मग एकदम काय असते 0 म्हणजे -2पर्यंत पण इथे येऊन जाते. आता त्याचा सीमांत उपयोगिता काय असणार, संपलेली असणार आहे. ठीक आहे. आता हे ते आपण एखाद्या वस्तूचं उदाहरण देतो किंवा एखादी तुम्ही बघा, तुम्ही कोणती वस्तू कधी बघितली नसेल, तुम्हाला त्याचा क्रेज किती असते. पण जसं तुम्ही त्याला यूज करता तर म्हणणार हे तर इझीच आहे, हे तर माझ्याकडे पण आहे, तुम्ही एकदम आश्चर्याने त्याच्याकडे बघता का, नाही. तसं इकॉनॉमिक्समध्ये पण सांगितलेलं आहे, एखाद्या वस्तूची उपयोगिता काय आहे आणि सीमांत उपयोगिता यामध्ये परस्पर संबंध कसा आहे हे त्यांनी बघितलेलं आहे. जेव्हा आपण एकूण उपयोगितेची जेव्हा गोष्ट करतो तर ती कमीपासून काय असते वाढत जाते आणि सीमांत उपयोगितेची जेव्हा आपण गोष्ट करतो तेव्हा ती काय असते मोठेपासून तर खालीपर्यंत काय असते मायनसमध्ये होत जात असते, म्हणजे कमी कमी होत जात असते. आलं लक्षामध्ये. आणि म्हणूनच ते म्हणतात की हा जो तक्ता त्यांनी दिलेला असणार आहे त्या तक्त्यामध्ये पण आपल्याला तेच पाहायला मिळत असते. आता बघा याच्यामध्ये हा जो इथे आता आपण पूर्ण याचं विश्लेषण करूनच आहे. आता ते म्हणतात की इथे हा जो क्ष आहे, ठीक आहे, यामध्ये काय असतो य असतो, इथे काय असतो क्ष असतो. ही जी आपली डायग्राम बनते ही अशी बनते. आता इथे 0 असते, मग यानंतर काय असते ती वाढत वाढत जाते. इथे 32पर्यंत दिलेली आहे, इथे 1 2 3 4 पासून इथे 7पर्यंत दिलेल्या आहे. म्हणजे ही काय झाली वाढत वाढत जाते, तर ही काय एकूण उपयोगिता आणि ही काय झाली सीमांत उपयोगिता. ठीक आहे. आणि वस्तूचे काय दिलेले आहे, नग दिलेले आहे. आता ते म्हणतात की जेव्हा श अक्षरावर वस्तूचे नग आणि य अक्षरावर एकूण उपयोगिता व सीमांत उपयोगिता दर्शविली आहे का. इथे बघा श अक्षरावर एकूण उपयोगिता आहे आणि य मध्ये काय आहे वस्तूचे नग दिलेले आहे आणि सीमांत उपयोगिता ते इथे काय दिलेले आहे त्या डायग्राममध्ये दर्शविलेले असणार आहे. आता बघा ते काय म्हणतात, एकूण उपयोगिता वक्र डावीकडून उजवीकडे वर जाणारा आणि सीमांत उपयोगिता वक्र डावीकडून उजवीकडे खाली जाणारा दिसत आहे. आता हे जे एकूण उपयोगिता आहे हा जो वक्र दिसत आहे का तुम्हाला, डावीकडून काय चालला तो डावीकडून उजवीकडे वर चाललेला आहे. आता बघा हा वरती 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 ग्राफ चाललेला आहे आणि हा सीमांत उपयोगितेचा काय दिसत आहे इथे बघा. सीमांत उपयोगिता काय डावीकडून उजवीकडे कशी चाललेली आहे, ती खाली 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 इथे चालली असणार आहे. आणि मग एक वेळ अशी येते की सीमांत उपयोगिता वक्र काय असं हा 0 म्हणजे ऋणात्मक आढळत असतो. हे बघा इथून ती गेलेली आहे रेष, पहिले जास्त होती, पूर्णच किचकट झाला ना, है ना. पहिले काय होती ती जास्त होती आणि मग ती काय करते आहे कमी 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 कर चालली, म्हणजे 1 पर्यंत चाललेला आहे. आणि मग एक वेळ अशी येते की ती काय होते डायरेक्ट -4 किंवा -2 3 जेही असते त्यापर्यंत येऊन पोचते आणि ती डायरेक्ट काय असते 0 आपली सीमांत उपयोगिता त्या वस्तूबद्दल होत असते. आणि म्हणूनच हे जी डायग्राम आहे सगळ्यात महत्त्वाची आहे. आणि त्यामध्ये ते म्हणतात की मग अशी वेळ येते की सीमांत उपयोगिता आणि एकूण उपयोगिता यामध्ये आपण काय करतो परस्पर संबंध दर्शवित असतो. त्यामध्ये सुरुवातीला एकूण उपयोगिता व सीमांत उपयोगिता ही काय असते समान असते. ठीक आहे. दोघींनी पण काय असते एक वेळ अशी असते की ते पुढे दोन्ही समान असते, सेम लेवलमध्ये चालत असते. ते म्हणतात की मग सेकंड काय आहे तर क्ष वस्तूच्या नगाचा उपभोग जसजसा घेतला जातो तसतशी एकूण उपयोगिता घटत्या दराने वाढते आणि सीमांत उपयोगिता पण काय असते घटत जाते. म्हणजे पहिला एखाद्या आपण वस्तू बघितली एक, ठीक आहे, तर तेव्हा आपण काय करतो आपल्याला त्याचा उपयोग किती प्रमाणात करता येतो ते आपण बघतो. मग जसं जसं त्याचा यूज करत गेलो तर मग काय ते ती सीमांत उपयोगिता कमी होत जाते, हेच इथे सांगितलेलं असणार आहे. ठीक आहे. सेकंड आहे जसं तुमचा मोबाईल पण बघा, तुम्ही एखादा मोबाईल नसेल बघितला, आता नवीन फीचर्सचा मोबाईल येतात, ठीक आहे, तर आपण काय करतो अरे वा त्या व्यक्तीकडे आहे तो किती चांगलं, त्याचं तो किती मोठा श्रीमंत आहे. पण तुमच्या जर कडे आला तर तुम्ही काय तर तुम्हाला क्रेज तेव्हा जास्त राहील. पण जसजसे वर्ष महिने वगैरे जात राहाल आणि दुसरा जर येऊन राहिलेली आहे वस्तू तर तुम्ही त्याच्याकडे धाव
आहे. तिथं वस्तू तुम्हाला माहिती आहे तर माझ्याकडे आहे, पण मला आता नवीन वस्तू पाहिजे असेल तर मग त्या वस्तूपासून, पहिल्या वस्तूपासून तुमची सीमांत उपयोगिता पहिले हाय लेवलमध्ये होती, नंतर ती काय असते डायरेक्ट मायनस झोनपर्यंत येऊन गेलेली आहे. मग दुसरी वस्तू आली तर तुम्ही त्याच्याकडे काय तेही वस्तूची तुमची काय असते हाय लेवलमध्ये जाणार आहे त्याची उपयोगिता, मग तेही घटत्या क्रमाने इथे तुम्हाला दिसणार आहे. मग ते म्हणतात की तिसरा पॉईंट काय असणार आहे, जेव्हा एकूण उपयोगिता महत्तम असते तेव्हा सीमांत उपयोगिता काय असते शून्य असते. ही स्थिती सर्वाधिक समाधानाचा म्हणजे तृप्त बिंदू इथे दर्शविली आहेत. म्हणजे ते म्हणतात की जेव्हा एकूण उपयोगिता सीमांत उपयोगिता जेव्हा म्हणतात ना तुमचं पोट भरलेलं आहे तर तुम्हाला अन्नाची गरज नाही पडत, ठीक आहे. जेव्हा तुम्ही भुकेले असता तुम्हाला कळते की अन्नाची गरज काय आहे, तर तसंच ते इथे म्हणतात की जेव्हा सीमांत उपयोगिता शून्य असते तर ही स्थिती सर्वाधिक समाधानाची म्हणजे तृप्ती बिंदूची इथे दर्शविली जात असते. नंतर आहे जेव्हा एकूण उपयोगिता घटते तेव्हा सीमांत उपयोगिता काय असते ऋण होत जाते आणि ती स्थिती उपभोक्त्याचे असमाधान इथे दर्शविली जाते. मग एकूण उपयोगिता कसं राहणार आहे खाली आणि सीमांत उपयोगितेचं वक्र काय राहणार आहे वरती राहणार आहेत, ठीक आहे. नंतर आहे पाचवा आहे सर्वाधिक समाधानाचा तृप्तीचा बिंदू गाठल्यानंतर सर्वसाधारण उपभोक्ता वस्तूचा उपभोग घेण्याचे थांबवितो, कारण त्या बिंदूत त्याला सर्वाधिक समाधान मिळते आणि एकूण उपयोगिता काहीही काय भर पडत नाही, त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा भर पडत नाही. आणि आता काय झालेलं आहे ते तुमचा वस्तूचा उपभोग म्हणजे युटिलिटी झालेली आहे, तुम्ही थांबवलेली आहे कारण तुम्हाला ती नवीन नाही आहे, आता तुम्हाला त्याचं यूज काहीच नाही आहे. तर मग ती एक वेळ अशी येते का तुम्हाला ती नकोशी वाटते, म्हणूनच त्यामध्ये एकूण उपयोगितामध्ये काहीही त्याच्यामध्ये भर पडणार नाही आहेत. नंतर आहे सहावा सर्वाधिक समाधानाच्या बिंदूनंतरच समाधानाचे रूपांतरण असमाधानामध्ये होते आणि दुसऱ्या शब्दात उपभोक्त्याला उपयोगितेचे दुष्परिणामही तिथे पाहायला मिळत असते, ठीक आहे. मग समोर बघून ते म्हणतात की हे करून पहा, एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगिता यामधील फरक लक्षात घ्या आणि हा जो तक्ता आहे हा तुम्हाला कंप्लीट करायचा आहे, ठीक आहे. सीमांत उपयोगिता याचा डिफरन्स दिलेला आहे, ठीक आहे. फरक काय आहे हे तुम्हाला इथे बघायचं आहे ह्या वस्तू, ठीक आहे. हा पूर्ण तुम्हाला काय असणार आहे होमवर्क असणार आहे, ठीक आहे. तर चला यामध्ये काय काय तुम्ही इथे बघू शकता. एकूण उपयोगिता घटत्या दराने वाढते तर मग ही काय होते सीमांत उपयोगिता शून्य असते तर तुम्हाला करायचं आहे की एकूण उपयोगितेचं काय महत्त्व आहे. मग नंतर आहे एकूण उपयोगिता ही समाधानाच्या बिंदूनंतर उपभोग चालू ठेवल्यास एकूण उपयोगिता जेव्हा कमी होते तर सीमांत उपयोगितेमध्ये काय फरक पडते. मग म्हणतात की एकूण उपयोगिते वस्तूच्या वापराबाबत उपयोग मूल्य निर्धारण केला जातो, तर मग सीमांत उपयोगितेमध्ये काय फरक असते हे तुम्हाला इथे काय करायचं आहे लिहायचं असणार आहे, ठीक आहे. होमवर्क आहे तुमच्यासाठी. आता बघूया घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत. आता जेव्हा सिद्धांत म्हटलं तर ते म्हणतात की घटत्या म्हणजे वरून खालीच येणार आहे. जर बघितलं जसं तुमच्या घरची सीडी असेल, पायऱ्या आहे, तर तुम्ही काय करता पहिले एक स्टेप चढता, 10, 12, 15 पायऱ्या असेल तर तुम्ही काय ते एक एक स्टेप चढत जाता, ठीक आहे, एक पासून तर वरतीपर्यंत. मग ते म्हणतात की घट्ट सीमांत उपयोगितेचा सिद्धांत सर्वप्रथम काय म्हणते प्रोफेसर गॉसेन यांनी मांडलेला आहे, परंतु प्रोफेसर अल्फ्रेड मार्शल यांनी 1890 मध्ये प्रकाशित झालेला अर्थशास्त्राची मूलतत्वे या ग्रंथात विस्तृत वर्णन त्यांनी त्या स्वरूपात त्यांनी स्पष्ट केलेलं असणार आहे. आता जेव्हा सूक्ष्म अर्थशास्त्राने काय म्हणून आपण सूक्ष्म आणि स्थूल अर्थशास्त्राचा जेव्हा मी परिचय देत होती तर तुम्हाला मार्शल आलेले होते अर्थशास्त्रज्ञ. मग त्यांनीच काय दिलेलं आहे 1890 अर्थशास्त्राची मूलतत्वे हा त्यांचा ग्रंथ होता, ठीक आहे, त्यांनीच हे दिलेलं असणार आहे. मग ते म्हणतात की सिद्धांताचे विधान कसं आहे तर प्रोफेसर अल्फ्रेड मार्शल यांच्या मते इतर परिस्थिती स्थिर असता व्यक्तीजवळ आधीपासून असलेल्या एखाद्या वस्तूच्या साठ्यात वाढ जेव्हा वाढ होत जात गेल्यास त्यापासून मिळणारे अतिरिक्त
हां, तर सिद्धांताचे विधान काय म्हणतात, प्रोफेसर मार्शल म्हणतात की त्यांच्या मते इतर परिस्थिती स्थिर असताना व्यक्तीजवळ आधीपासून असलेल्या एखाद्या वस्तूच्या साठ्यात वाढ होत गेल्यास त्यापासून मिळणारे अतिरिक्त समाधान काय असते, कमी होत जाते. आता मार्शल यांचं मत काय आहे, एखादं तुमच्याकडे मी म्हणते खूप सारे एखादी चांगली गोष्ट आपण म्हणून की खूप एखाद्या व्यक्तीकडे नाही आहे ती वस्तू, ते तुमच्याकडे आहे. तर तुमच्याकडे आहे तर तुम्हाला त्याचा क्रेज राहणार आहे का, नाही. ती वस्तू त्या व्यक्तीकडे नाही आहे म्हणून त्याला त्याचा क्रेज राहणार आहे. तर तुम्ही काय म्हणाल, अरे हे वस्तू माझ्याकडे आहे तर मला त्याचा काय असणार आहे, क्रेज राहणार नाही आहे, पण तुमची उपयोगिता त्याच्यावरती दडलेली असणार आहे, त्याचा उपयोग तुम्ही करणार आहे त्या वस्तूचा. म्हणून ते म्हणतात की एखाद्या वस्तूचा जर साठा आपल्याकडे भरपूर प्रमाणात असला तर आपलं जेही काय म्हणतात अतिरिक्त समाधान आहे ते कधी पण का ते कमी कमी होतं जात असते. पण एक वेळ अशी ती आपल्याकडे असून सुद्धा आपण त्याचा उपयोग पण करत नाही. तर ठीक आहे, म्हणून जी वस्तू आपल्याकडे नाही आहे त्या वस्तूचा क्रेज आपल्याला जास्त असतो आणि जी वस्तूचा साठा आपल्याकडे सगळ्यात जास्त असतो त्याचा आपण काय करतो, यूज करत नाही. त्या वस्तूचा आपण काय नाही करू शकत, अतिरिक्त समाधान आपल्याला होत नाही किंवा कमी कमी होत जात असते. म्हणतात की दुसऱ्या शब्दात म्हणायचं की इतर परिस्थिती कायम असताना एखाद्या वस्तूच्या साठ्यात वाढ होत गेल्यास वस्तूच्या साठ्यात होणाऱ्या वाढीबरोबर प्रत्येक वाढीव नगापासून मिळणारी ही जी उपयोगिता आहे ही काय असते, क्रमाने काय ते घटत जात असते. ठीक आहे, आता ही जेव्हा घटते तेव्हा इतर परिस्थितीच का बरं असते, कारण एक वेळ अशी येते की आपल्याला ती वस्तू नकोशी असते, पण एक वेळ अशी असते का ती वस्तू आपल्याला हवी असते. का बरं, कारण ती आपल्याकडे असून सुद्धा आपण त्याचा यूज करत नाही आणि ज्याच्याकडे नाही आहे तो त्याच्याकडे काय करते, बघत असते त्या वस्तूकडे की ही वस्तू माझ्याकडे येईल. ठीक आहे, म्हणून ते म्हणतात की इतर परिस्थिती जेव्हा आपल्याला पाहायला मिळते तर एखादी वस्तू आपल्याला त्याच वस्तूचा उपयोग आपल्याला नकोसा वाटते, त्याचा अतिरिक्त समाधान आपल्याला कमी कमी होतं जात असते. जसं आता म्हटलं तर आता भुकेलेला व्यक्ती असेल, ठीक आहे, किंवा तहानलेला एखादा व्यक्ती असेल, त्याला पाण्याची खूप गरज आहे आणि त्याला पाणीच मिळत नाही. जसं रेगिस्तानमध्ये तुम्ही गेले, वाळवंटामध्ये, तिथे पाणीच मिळत नाही, तिथे तर मृगजळ असते, तुम्हाला समोर समोर जातात आणि फक्त पाणी दिसते पण ते पाणी असते का, नाही. मग त्याला त्याची उपयोगिता जास्त आणि एखाद्या व्यक्तीला त्याच्याकडे खूप भरमसाठ पाणी तर त्याची उपयोगिताला काय असणार आहे, कमी असणार आहे. ठीक आहे, याचं लक्षात ठेवायचं. म्हणून म्हणतात की भुकेलेल्या व्यक्तीचं जर आपण उदाहरण दिलं आणि रेगिस्तानच्या व्यक्तीचं जर उदाहरण दिलं तर याच्यामध्ये पण काय असते, जास्त तफावत नाही राहणार आहे. कारण ज्याला भूक असते, त्याला भूक लागलेली असते, जे 4-5 दिवसापासून त्याला अन्न दिलेलं नसते, तर तो काय करणार आहे, अन्नाची कदर करणार आहे. आणि जो रोजच व्यक्ती जेव्हा त्याचा पोट भरलेलं असते त्याला काय असणार, अन्नाची कदर राहणार नाही आहे. आणि म्हणूनच ते म्हणतात की एक वेळ अशी तुमची वेळ येते की तुम्हाला त्या गोष्टीबद्दल काही पण वाटत नाही. तर ठीक आहे, आता बघूया गृहीतके काय म्हणतात. घट्ट सीमांत उपयोगिता सिद्धांताची गृहीतके काय असतात, कारण घट्ट सीमांत उपयोगिता आहे ना, घट्ट सीमांत उपयोगिता कसं असते, जेव्हा तुमच्याकडे भरपूर साठा असतो तेव्हा तुम्हाला त्याचा काय म्हणतात, तुमची इच्छा मरून जाते. पण तुमच्याकडे जेव्हा राहते तर तुम्हाला काय वाटते, अरे वा, ही गोष्ट माझ्याकडे पाहिजे होती, तुम्ही काय करता, एकदम क्रेजनी काय करता, त्याच्याकडे धाव घेत असता. म्हणून हा जो घट्ट सीमांत उपयोगिता सिद्धांत हा आपल्याला इथं पाहायला मिळते. म्हणजे तुमच्याकडे जर मी म्हटलं की 100 रुपये आहे आणि ते जर ही काय असे एकूण रुपये असणार आहे, तर जर तुमच्याकडे तुम्ही खर्च करत गेले तर तुमच्याकडे फक्त 1 रुपये शिल्लक राहणार आहे. हा 1 रुपया काय असणार आहे, घटता क्रमामध्ये दिलेला आहे. पण हे जर घटत्या क्रम म्हणजे म्हटलं की आपण इन्क्रीज जर ऑर्डरमध्ये केलं, तुमच्याकडे 1 रुपया आहे, 20 रुपये आहे, 30 रुपये आहे, 40 रुपये आहे, असं करता तुमच्याकडे 100 रुपये असेल तर हे काय असणार आहे, वाढत असणार आहे. पण हे 100 रुपये जर तुम्ही खर्च करत गेले तर तुमची सीमांत उपयोगिता काय असणार आहे, ही घटत्या प्रमाणात इथे तुम्हाला पाहायला मिळणार आहे. मग ते म्हणतात ते गृहीतके काय आहे त्या घटत्या क्रमांकाचे, ते आता आपण इथे बघणार आहोत. तर पहिले ते म्हणतात विवेकशीलता. आता ही जी विवेकशीलता काय आहे, उपभोक्ता विवेकशील आहे आणि त्याची एकूण वर्तवणूक सर्वसामान्य आहे,
असे असले तर त्यामुळे तो महत्तम समाधान मिळविण्याचा काय तो प्रयत्न करत असतो. आता विवेकशील आहे म्हटलं काय, तर त्याच्याकडे जेही वस्तू आहे त्याच्यामध्ये तो मला खूप समाधान आहे असं तो म्हणू शकतो, किंवा माझ्याकडे नाही आहे तर मी ते प्राप्त करू शकतो, ठीक आहे, असंही तो म्हणू शकतो. सेकंड आहे संख्यात्मक मापन. आता हे जे संख्यात्मक मापन आहे यामध्ये काय म्हणतो सिद्धांतात उपयोगितेचे संख्यात्मक मापन करता येते आणि ही जी गृहीतके धरलेली आहे त्यामुळे आपल्याला गणितीय प्रक्रिया सहज शक्य होते. त्यामुळे प्रत्येक वस्तूच्या यामध्ये काय असते, प्रत्येक नगापासून मिळणारी उपयोगिता आपल्याला जाणवत असते आणि त्याची आपण काय करू शकतो, तुलना पण करू शकत असतो. ठीक आहे, म्हणजे ही जी उपयोगिता इथे दिलेली आहे संख्यात्मक पद्धतीने पण आपण त्याचा मापन करू शकतो. आता आपण सुरुवातीला म्हटलं होतं की आपल्याला जी उपयोगिता आहे ती आपल्याला मापता येत नाही. मी आज एवढी सॅड आहे, आज मी एवढी आनंदित आहे, हे आपल्याला मापता येते का? नाही. पण घट्ट सीमांत उपयोगितेचा जो नियम आहे हा आपल्याला मापता येतो गणिताद्वारे. त्याला आपण काय म्हणू शकतो, आपण सहज आपल्याला त्याचा शक्य होऊ शकते ती वस्तू, आणि त्यानुसारच काय होऊ शकते, त्याचा उपयोग आपण त्याची तुलना करण्यामध्ये पण करू शकत असतो, म्हणजे डिफरन्स पण त्यामध्ये करू शकतो. ठीक आहे. नंतर आहे एकजिन्सीपणा. आता एकजिन्सीपणा म्हणजे काय, तर ते म्हणतात की उपभोगातील वस्तूचे सर्व नग, आकार, स्वरूप, रंग, चव इत्यादीमध्ये काय असते, समान इथे पाहायला मिळत पण असते. ठीक आहे. नंतर आहे चौथा असणार आहे उपभोग सातत्य. आता एखाद्या वस्तूच्या सर्व नगाचा उपभोग कोणत्याही खंड न पडता सलगपणे एका पाठोपाठ घेतला जात असतो. आता उपभोग सातत्य म्हणजे काय, तर एखादी वस्तू असेल, तुम्ही त्याचा सलग उपयोग करत असाल तर तो त्याच्यामध्ये खंड नसेल पडत, तर तुम्ही काय करत आहात, त्याचा सातत्याने त्याचा उपयोग करत आहात, युटिलिटी करत आहात, घेत आहात, आणि त्यामध्ये काही खंड नाही पडत आहे, म्हणून त्यांनी काय म्हटलं, सातत्य पण असलं पाहिजे ना. नंतर आहे उपयोगाचा आकारमानही तेवढाच महत्त्वाचं असते. ते म्हणतात की उपभोग्य वस्तूच्या सर्व नगाचे आकारमान योग्य किंवा साधारण नसावे, ते अत्यंत मोठे आणि किंवा लहानही नसावे. ठीक आहे, म्हणजे आकारमानामध्ये पण त्यांनी काय केले, घटत्या सीमांत उपयोगीच्या सिद्धांतामध्ये ते जास्त मोठेही नसावे, जसं लहानही नसावे, त्यानुसारच तुमचं काय असणार आहे, घटत्या सिद्धांताचा उपयोगितामध्ये इथे आपल्या गृहीतकामध्ये ते सादर होणार आहेत. ठीक आहे. नंतर ते म्हणतात की इथे स्थिरता, इथे आपले बघणार आहोत स्थिरता पण सगळ्यात महत्त्वाचं आहे. आता उपभोगाच्या प्रक्रियेमध्ये उपभोक्त्याचे उत्पन्न काय आहे त्याचा इथे आपल्याला डिफरन्स पाहायला मिळत असते. मग ते म्हणतात की त्याची सवयी कशी आहे, त्याची आवडीनिवडी काय आहे, यामध्येही काय असणार आहे, घटक हे काय असते, स्थिर असावे. पैशाची सीमांत उपयोगिता सुद्धा स्थिर असल्याचे गृहीत धरलेले जाते. ठीक आहे, म्हणजे याच्यामध्ये स्थिरता पण इथे आपल्याला आवश्यक आहे. नंतर आहे विभाजनता काय आहे, सिद्धांत, या सिद्धांतामध्ये ते म्हणतात की उपभोगामध्ये जे उपभोक्ता आहे तो वस्तू विभाज्य असावी, त्यामुळे वस्तूचे लहान भागामध्ये पण आणि मोठ्यातल्या मोठ्या भागामध्ये तो काय करतो, विभाजन करू शकतो. म्हणजे त्यामध्ये पण छोट्यातल्या छोट्या वस्तूमध्ये पण तो डिफरन्स करू शकतो आणि लहानातल्या लहानही वस्तूमध्ये तो काय करतो, डिफरन्स करू शकतो. म्हणजे त्याचं विभाज्य त्याला करता आलं पाहिजे ना. ठीक आहे. आता हे विभाज्य जेव्हा करत असतो तेव्हा आपल्याला एकच गरज आहे, तर एकच गरज पूर्णपणे भागविण्यासाठी वस्तूचा वापर इथे आपल्याला पाहायला मिळतो. आणि ही गृहीतके आपण कुठे बघणार आहोत, या तक्त्यामध्ये इथे आपण बघणार आहोत. ठीक आहे. आता हे एवढ्या आपण गृहीतकाची इथे आपण काय केलेला आहे, अभ्यास केलेला असणार आहे. आणि त्यामध्ये आता सेकंड हा जो तक्ता दिलेला असणार आहे त्यामध्ये आपण बघणार आहोत की या संख्या नगाचा उपयोग आपल्याला कसा करावा लागणार आहे. आता इथे दिलेला आहे x ची संख्या दिलेली आहे नगाची, आणि इथे दिली आहे सीमांत उपयोगिता दिलेली आहे. आता बघा, जेव्हा तुम्हाला मी एक पोळी जेव्हा खायला दिलेली आहे, ठीक आहे, तर तुमची सीमांत उपयोगिता किती होती, पहिले कमी राहील की जास्त राहणार आहे, जास्तच राहणार आहे. जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट जेव्हा फर्स्ट टाइममध्ये बघता किंवा खाता, ठीक आहे, जसं आता मी म्हटलं मोमोज, तुम्ही पहिल्यांदा कधी खाल्लंच नाही, फक्त तुम्ही टी व्हीमध्ये बघितलेलं आहे, तुमच्याकडे पैसे आलेले आहे, तर तुम्ही काय कराल, तुम्ही जाल तर म्हणाल काय, मला 2 प्लेट 3 प्लेट मोमोज दे.
ठीक आहे. पण जसं तुम्ही ते खात राहाल, त्याचा उपयोग करत राहाल, उपभोग घेत राहाल त्या वस्तूला निरंतरतेने, तर तुम्ही काय म्हणाल, अरे नको बाबा, मी आता हे कंटाळा आलेला आहे मोमोज खाऊन. ठीक आहे. म्हणून ते म्हणतात की जेव्हा पहिली पोळी किंवा म्हणून एखादी वस्तू जेव्हा बघतो किंवा खातो, तेव्हा आपली सीमांत उपयोगिता कधी पण असते, जास्त असते. आणि जशी ती आपण त्याचे उपयोग करत असतो, ते 2 नग वाढ तुमची उपयोगिता कमी होत जाणार आहे. तिसरा नग दिला तर तुमची उपयोगिता काय होणार आहे, अजून कमी होत जाणार आहे. चौथा दिला तर काय होणार आहे, अजून कमी होत जाणार आहे. म्हणजे चौथी दिली तर तुम्ही काय होणार आहे, इथे एकूण उपयोगिता इथे काय दिलेली आहे, सेम इथे दिलेली असणार आहे. ठीक आहे. म्हणून त्यांनी म्हटलेलं होतं की एकूण उपयोगिता सीमांत उपयोगिता एक वेळ अशी येते ती समान पातळीवरती पाहायला मिळते. पण इथे आपण सीमांत उपयोगितेचा इथे नियम बघितलेला आहे. 5 जर वस्तूची नग दिले तुम्हाला, तर तुमची उपयोगिता काय होणार आहे, कमी होणार आहे. 6 नग दिले तर तुमची उपयोगिता काय होणार आहे, 0 होणार आहे. म्हणजे ती वाढत जाऊन ती काय असते, कमी होत जाते. वरती असते मग ती खाली होत जाते, म्हणजे मायनस झोनमध्ये येत जाते. मग 7वी जेव्हा तुम्हाला संख्या दिलेली आहे, वस्तू दिलेली आहे, तर तुम्ही काय करा ना, ती वस्तू किंवा ती पोळी किंवा एखादा जेही असेल मटेरियल, तर ती काय असणार आहे, मायनसमध्ये जाणार आहे, -2 मध्ये जाणार आहे, -0 मध्ये जाणार असणार आहे. म्हणजे सीमांत उपयोगिता म्हणायचं की पहिले हाय लेवलमध्ये असते आणि मग जसं तुम्ही त्याचा उपयोग करता ती काय असते, कमी होत जात असते. आलं लक्षामध्ये. हा तक्ता लक्षात ठेवायचा. पोळीचं उदाहरण ठेवून द्यायचं किंवा कुठलंही उदाहरण द्यायचं, आंब्याचं वगैरे जेही तुम्हाला देता आलं, म्हणजे घटता सीमांत उपयोगिताचं इथे आपल्याला काय होणार आहे, सिद्धांत लागणार आहे. पहिले कुठली पण उपयोगिता काय असते, मोठी असते, त्याच्यानंतर ती लहान होत जात असते. ठीक आहे. आता हा जो तक्ता दिलेला आहे, इथे य दिलेला आहे, इथे क्ष दिलेला आहे, इथे वस्तूचे नग दिलेले आहे 1 2 3 4 5 6 7 8. मग इथे नकारात्मक सीमांत उपयोगिता 10 पासून तर कुठे आलेला आहे, इथे खाली आलेला आहे का. आता ही काय असणार आहे, नकोशी होणार आहे. तर संख्या नग वाढणार आहे, पण तुमची उपयोगिता मायनस झोनमध्ये जाणार आहे. ठीक आहे. लक्षामध्ये हा तक्ता. मग ते म्हणतात यामध्ये असमाधानाची पातळी पण तुम्हाला इथे काय असणार आहे, पाहावी लागणार आहे. आणि ही जी घटता सीमांत उपयोगितेचा आता सिद्धांतामध्ये काही ना काही अपवाद पाहायला मिळणार आहे. तो अपवाद काय आहे ते आपण इथे बघणार आहोत. आता म्हणतात घट्ट सीमांत उपयोगितेमध्ये काही ना काही अपवादही असतात. पहिला अपवाद असणार आहे छंद. ठीक आहे. आता छंद म्हणजे काय ते आपण बघूया. त्यानंतर पोस्टाची विविध तिकिटे, दुर्मिळ नाणी व दुर्मिळ चित्रे याचा संग्रह करणे, संगीत ऐकणे, पुस्तके वाचणे हे तुमचा छंद असू शकतो की नाही असू शकतो ना. काही लोकांना क्रिकेट पाहण्याचा छंद असतो, काही लोकांना गाण्याचा छंद असतो. ठीक आहे. म्हणजे वेगवेगळ्या छंदाच्या मार्फत तुम्ही काय करता, त्याचा घट्ट सीमांत उपयोगितेमध्ये पण ते काय अपवाद आहे इथे आपल्याला बघून आपण म्हणतात की पुस्तके वाचण्याचे कारण एखाद्या छंदाबाबत या सिद्धांतामध्ये कायला अनुभवास येत नाही, कारण त्यांच्यात साठ्यात होणारी वाढ अधिकाधिक आनंद देते, त्यामुळे सीमांत उपयोगिता वाढते, परंतु त्यात एकजिन्सीपणा व सातत्य या गृहीतकाचे उल्लंघन झालेले असते. ते म्हणतात की घट्ट उपयोगितेचा जेव्हा सिद्धांत आपण बघितला तर आपण उपयोगिता कशी असते, पहिले खूप हाय लेवलमध्ये असते, मग कमी होत जाते. पण ते अपवाद पण असू शकतात. ते म्हणतात की पुस्तक वाचणे, गाणे ऐकणे किंवा आपण म्हणून की एखाद्या तुमच्याकडे इन्स्ट्रुमेंट असेल तर तुम्ही काय कराल, ते वाचवाल गिटार वगैरे, तर तो तुम्ही काय कराल, आत्मसात कराल. पण तुम्हाला पहिले काय ते चांगलं वाटते, पण ते घटते का नाही, तर तुम्हाला त्याच्यामध्ये काय असे आनंद येत असतो. हे काय असणार आहे, एक अपवाद असणार आहे घट्ट सीमांत उपयोगितेचं. ते म्हणतात की जर आपण एखादे संगीत ऐकत आहोत तर त्यामध्ये आपल्याला काय ते ताल सूर समजते, अरे मी पण गाणं म्हणू शकते, माझा पण आवाज चांगला आहे, तर मग ते सीमांत उपयोगिता घटणार का नाही, तर ती काय असणार आहे, वाढत जाणार आहे. एखाद्या पुस्तकाचं नॉलेज तुम्ही वाचत आहात, बघत आहात, तर ती वस्तू जे नॉलेज आहे ते कमी होणार का नाही, त्याच्यामध्ये अजून इन्क्रीज येणार आहे, अजून वाढत जाणार आहे. ते काय असणार, इथे अपवाद असू शकतात. ठीक आहे. आता इथं कंजूस व्यक्तीचं पण इथे उदाहरण दिलेलं आहे. ते म्हणतात की कंजूस उपभोक्त्याच्या बाबतीत प्राप्त होणाऱ्या प्रत्येक वाढीव नगापासून त्याला अधिकाधिक काय मिळते, सीमांत समाधान मिळते, आणि तो लोभी होत जातो आणि अविवेकी पण असतो. त्यामुळे पैशाच्या साठ्यात होणाऱ्या वाढीबरोबर पैशाची सीमांत उपयोगिता वाढते, परंतु त्या विवेकशीलता त्या गृहीतकाचे काय असते, तो उल्लंघन झालेले असते. आता कंजूस व्यक्ती बघितला का तुम्ही,
बघितला का? किंवा एखाद्याचा आपण पण कंजूस होऊन जात असतो. आता वाटतं ही वस्तू तर आपल्याकडे आहे, तर कशाला घ्यायची? तर आपल्या ती वस्तू तर आपल्या घरीच आहे, तर मग त्याला आपण जेव्हा पैसा ते मार्केटमध्ये घ्यायला जातो, ती वस्तू तर आपण 50 रुपयाला घेतली असते. ठीक आहे, मग ती वस्तू आपल्याला 100-150 रुपयात कशाला घ्यायची? आपण इथे काय करतो? कंजूसीपणा करत असतो. हेही त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे? अपवाद दिलेला असणार आहे. आता इथे दिलेलं आहे व्यसन. हे जे व्यसनी व्यक्ती आहे यांच्यामध्ये इथे काय दिलेलं आहे? ते म्हणतात की व्यसनी व्यक्तीमध्ये पहिले व्यसन व्यक्तीच्या बाबतीत असे आढळून येते की मद्याच्या प्रत्येक वाढीव नगाच्या उपभोगाबरोबर त्याची नशेची पातळी वाढत जाते. बरोबर आहे? त्यांनी 1 पॅक घेतला असेल देशी दारूचा, जेही असेल ते, ठीक आहे, तर आपण तर कधी घेत नाही, आपण कधी पिली पण नाही, बघितली पण नाही. ते म्हणतात की व्यसनी माणूस बघितला असेल तुम्ही, पहिले 1 घूट पितो, मग दुसरी तिसरी करून तो पूर्ण काय करतो? पूर्ण ती बॉटल संपवून टाकतो. मग ती जी बॉटल जसजशी तो संपवतो तर त्याला काय येत असते? नशा येत असते. मग तो काही पण बडबड करत असतो. ठीक आहे, कुठेही झोपून जातो. मग त्याची जी उपयोगिता आहे ही घटून राहिली की वाढून राहिलेली आहे? काय होत आहे? ती हमखास ती वाढत आहे. पण वाढत आहे तर हाही काय झाला? अपवाद झालेला आहे. आपण तर बघितलं, अरे सीमांत उपयोगिता पहिले जास्त असते मग कमी असते, पण या व्यसनी लोकांच्या याच्यामध्ये काय असते? आपण अपवाद बघत आहोत, तर त्याच्यामध्ये पण काय असते? डिफरन्स असते. मग ते पहिली उपयोगिता त्यांची कमी असते, मग काय असते? हाय लेवलमध्ये असते. ठीक आहे. मग नंतर आहे सत्ता. आता व्यक्तीला जसजशी सत्ता प्राप्त होते तसतशी त्याची काय असते? सत्तेची लालसा वाढत जाते. ठीक आहे. सत्ता, आता आपण त्याचं उदाहरण काय घेऊन? जसं आता एखादी गोष्ट आपल्याकडे वस्तू नाही आहे, आपल्याला खूप याच्याने मिळालेली आहे कष्ट करून, मग आपल्यासाठी अरे ही वस्तू एकच आहे, मला 2 करायला पाहिजे होती, मधून मेहनत करायची, अजून तिसरी आपण काय करतो? त्याच्यामध्ये सातत्य निर्माण करतो आणि ती वस्तू काय करत असतो? तेही याच्यामध्ये जास्तीत जास्त ते मिळविण्याचा काय करतो? आपण प्रयत्न करत असतो. त्याच्यातही आपल्याला हे अपवाद पाहायला मिळते. कमी होऊन राहिली का? नाही, त्याच्यामध्ये इन्क्रीज होऊन राहिलेलं आहे. ते प्लसमध्ये चाललेली आहे, मायनसमध्ये चाललेली नाही आहे. हेही काय असणार आहे? आपल्या याच्यामध्ये अर्थशास्त्रामध्ये घट्ट सीमांत सिद्धांतामध्ये काय असणार आहे? अपवाद असणार आहेत. 5वा आहे पैसा. आता पैसा म्हटलं, तुम्ही कामाला जाल तर तुमच्याकडे पैसा येणार आहे, तर तुम्ही 5,000पासून जर सुरुवात करत असेल, नंतर 10 कुठे दुसरीकडे गेले, अरे तुम्हाला एक्सपिरियन्स आहे, तुम्ही 10 देतो ना, दुसरीकडे गेले तर मधून काय करतो? अरे 20 देऊन आले. मग तुमची पैशाची ही जी नीड्स आहे कमी होते का वाढत आहे? वाढत आहे. म्हणजे तुमचा आज जर 5,000 रुपये पेमेंट असेल तर तो काय होणार आहे? वाढत 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 जाणार आहे. तो तुम्हाला 25,000 रुपये होऊन राहिलेला आहे की कमी होऊन राहिलेला काय? 5,000पासून तुम्हाला डायरेक्ट 2,000वरती आणलेला आहे का? नाही. तर तुमचा जसजसा अनुभव वाढत आहे एखाद्या वस्तूबद्दल, एखाद्या गोष्टीबद्दल, तर जसं तुम्ही काम करत आहात तर तुमचा काय असणार आहे? पेमेंट वाढणार आहे, पैसा वाढणार आहे. मग हेही काय असणार आहे? अपवाद असणार आहे. ठीक आहे. कारण आपण बघितलं आहे की सीमांत उपयोगिता काय असते? मोठ्यापासून तर खाली येत असते. ठीक आहे. म्हणजे आपली पहिली सीमांत उपयोगिता खूप हाय लेवलमध्ये असते, मग ती लो होत जात असते. मग तसंच ते म्हणतात की काही ना काही अपवाद पण दिलेले असतात. पैसा पण आहे, सत्ता पण आहे. नंतर काय म्हटलेलं? व्यसनी लोकही त्यांनी सांगितलेले असणार आहे, कंजूस व्यक्तीचंही उदाहरण त्यांनी दिलेलं असणार आहे आणि छंद पण दिलेला आहे. ठीक आहे. हे सगळं आपण इथे बघितलेलं आहे. म्हणून ते म्हणतात की श्रीमंत व्यक्तीपेक्षा गरीब व्यक्तीचा पैशाची सीमांत उपयोगिता जास्त असते, कारण त्याला जाणीव असते, कारण मी कष्ट करून हे काय केलेलं आहे? मिळवलेलं आहे, तर त्याची सीमांत उपयोगिता पण काय असणार आहे? जास्त असणार आहेत. आता या सगळ्या अपवादात्मक ज्या बाबी आहे आपण इथे बघितलेल्या आहेत आणि ते म्हणतात की हे जेव्हा करत असताना या सर्व बाबींचा अपवाद मान्य पण केला, त्यात कोणत्या ना कोणत्या गृहीतकाचे उल्लंघन पण इथे झालेले आहे. बरोबर आहे, कारण घट्ट सीमांत उपयोगितेच्या अपवाद हे खरे अपवाद नसून केवळ काय आहे? भासमान अपवाद असणार आहेत. ठीक आहे. पण हे आपण म्हणून भासमान पण नाही असू शकत, कारण एखादी गोष्ट आपल्याला नसते आणि त्याच्यामध्ये आपल्याला क्रेज जास्त असते, तर ती पहिले काय असते? हे अपवादामध्ये पण येऊ शकते. आता एखादी पुस्तक तुम्ही नॉलेजेबल पुस्तक वाचत असाल तर तुम्हाला त्याचं नॉलेज नाही राहणार, पण ते नॉलेज काय ते वाढत जाणार आहे. तुम्ही एक पुस्तक बघता, दुसरी, तिसरी. एखादं वाद्य पण तसंच असते, तुम्हाला नाही येत पण तुम्ही जसं शिकत जाता तर तुम्ही त्याच्यामध्ये काय ते पारंगत होत जाता. आपण इथे म्हणतात हे भासमान आहे, पण हे आपण भासमान नाही म्हणू शकत, हे रियालिटीच आहे. ठीक आहे. नंतर आहे इथे मध्ये टीका पण केलेली आहे त्याच्यामध्ये. आता मर्यादेच्या आधारावर
टीकाचे परीक्षण पण करावे लागते. एक आहे अवास्तव गृहीतकं. आता अवास्तविक गृहीतक काय आहे ते आता आपण बघूया. ते म्हणतात की घट्ट सीमांत उपयोगितेचा सिद्धांत एकजिन्सीपणा आहे, सातत्य आहे, स्थिरता दिलेली आहे, विवेकशीलता आपण दिलेली आहे, इत्यादी विविधता असून सुद्धा त्यामध्ये प्रत्यक्षात सर्व अटी एकाच वेळी पूर्ण होऊ शकत नाहीत. ठीक आहे. आता एकाच वेळी कंप्लीट होणार आहे का एखादी गोष्ट? नाही, त्याला सातत्याने ते काय असते वाढत जात असते. हे काय असणार त्याची टीका दिलेली असणार आहे. नंतर आहे आपलं संख्यात्मक मापन. आता हे जे संख्यात्मक मापन आहे यामध्ये पहिले काय येणार आहे ते म्हणतात की उपयोगिता संख्येत मोजता येते. ठीक आहे. उपयोगिता संख्यात मोजता येते, युटिलिटी एखादे म्हणून की मोजता येते, तिची बेरीज व तुलना पण करता येते आणि कोष्टकाद्वारे सादरी करता येते. पण प्रत्यक्षात उपयोगितेचे संख्यात्मक जेव्हा मापन करणे हे करणे अशक्य असते, कारण उपयोगिता ही काय आहे मानसिक संकल्पना आहे. पहिले सी म्हटलं होतं पहिलेच्या याच्यामध्ये ही काय आहे सायकोलॉजिकल वे आहे, मानसिक आहे, मानसशास्त्रदृष्ट्या याला आपण काय तर अनुभव करू शकतो. पण आपण मापनाद्वारे त्याला कन्सिडर करू शकत नाही की मी आज चांगली हॅपी आहे तर मी तुम्हाला आज त्याला मोजून दाखवते, मी आज सॅड आहे तर मी त्याला मोजून दाखवते. ठीक आहे, असं आपण म्हणू शकत नाही. सायकोलॉजिकल वे आहे. जर खुश असाल तर तुमच्या चेहऱ्यावरती क्रेज येईल आणि जर नाखुश असाल तर तुम्ही चेहरा तुमचा डल पडून जाणार आहे. एवढं लक्षात ठेवायचं. म्हणून ते म्हणतात की काय आहे मानसशास्त्रीय संकल्पना आहे, याला आपण संख्याद्वारे आपण मोजू शकत नाहीत. नंतर आहे अविभाज्य वस्तू. आता आपण बघा विभाज्य म्हटलं की त्याचे तुकडे करता येते, अविभाज्य म्हटलं त्याचे तुकडे करता येणार आहे का? नाही. म्हणून ते म्हणतात की या सिद्धांतामध्ये गाडी, रेफ्रिजरेटर म्हणजे आपली फ्रीज, दूरदर्शन, संच यासारख्या अविभाज्य व अवजड वस्तूसाठी लागू पडत नाहीत. बरोबर आहे. कारण सर्वसाधारणपणे आपण या वस्तूची खरेदी एक वेळी आपण काय करतो त्या वस्तूची खरेदी करतो आणि ही जी वस्तूची खरेदी करतो त्याच म्हणजे सीमांत उपयोगितेची तुलना आपण अशक्य असते. ठीक आहे. आता एखादी वस्तू आपल्याकडे नाही आहे तर आपण काय करतो ती वस्तू घेत असतो, पण हेही काय असणार आहे अविभाज्य वस्तू असणार आहे. पैशाची स्थिर सीमांत उपयोगिता. आता पैसे आपण कामाला गेलो तर जॉबवर गेलो तर आपल्याला काय पैसा येईल. आता आपण हे पण काम टीकेमध्येच इथे टाकू शकतो. सीमांत गृहीतक धरली तर पैशाच्या प्रत्येक एककाची सीमांत उपयोगिता ही स्थिर असते व टीकेकार जेही ते टीका करत आहे ते म्हणतात की सीमांत उपयोगिता व्यक्तिपरत्वे बदलत असते आणि किमतीनुसारही बदलत असते, पैशानुसार पण ती काय असते बदलत असते. हेही एक महत्त्वाची तिथे टीका इथे आपल्याला पाहायला मिळत असते. नंतर ते म्हणतात की एकूण जेव्हा गरज आपण पाहायला जातो तेव्हा ती एकूण गरज काय असते, प्रत्येक विशिष्ट वेळी ती एकच गरज पूर्ण आपण करू शकत नाही, कारण प्रत्येक वेळी आपली गरज काय असते, आपली नीड्स काय असते ही बदलत जाणारी आहे आणि म्हणूनच वास्तविक व्यक्ती एकाच वेळी अनेक गरजा पूर्ण करून समाधान मिळवत असते. ठीक आहे, ही एकच गरज असते. ठीक आहे. आता सिद्धांताचे महत्त्व काय दिलेले आहे ते म्हणतात की घट्ट सीमांत उपयोगितेचा जो सिद्धांत आहे यामध्ये पण काही ना काही काय दिलेलं आहे घटक पाहायला मिळत आहेत. ठीक आहे. तर ते म्हणतात की पहिला जो आहे प्रसिद्ध घटक आहे की मर्यादित साधनामुळे महत्तम उपयोगिता प्राप्त करण्यासाठी वस्तूच्या उपभोगामध्ये वैविध्यता असणे गरजेचे आहे. आता आपण म्हटलं की एखाद्या वस्तूची गरज आहे तर ती आपल्याला त्याचा पर्यायवाची मिळणार नाही का, असं आहे का? नाही, त्याचा आपल्याला पर्यायवाची पण मिळू शकते आणि उपभोक्ता जो एक ग्राहक आहे त्याची उपयुक्तता पण ते काय करू शकते कंप्लीट करू शकते. ठीक आहे. मग म्हणतात की सरकारसाठी उपयुक्त काय आहे, शासनाला विविध आर्थिक योजनेची आखणी करण्यासाठी हा सिद्धांत उपयुक्त ठरत असतो. ठीक आहे काय आहे आणि त्यामध्ये प्रगतशील कर धोरण, आपण म्हणू किंमत धोरण जेही ठरतात, व्यापार धोरण याचाही उपयोग आपण सरकार इथे आपल्याला करत असते. त्याचाही उपयोग युटिलिटीमध्ये त्याचा होत असते, कारण त्यांना चार्ट बघितल्याच्यानंतर त्यांना माहीत पडते की जोही ग्राहक आहे ते जे लोक आहे ते कशा प्रकारे कोणत्या वस्तूची मागणी करत आहे, कुठल्या वस्तूचा तोटा पडत आहे, कुठल्या वस्तूचा साठा करायचा आहे, कुठल्या वस्तूला आपल्याला प्राधान्य द्यायचं, हे सगळं इथे ते सरकारला पण इथे कळत असते. मग आहे तिसरं असणार आहे मूल्य विरोधाभास. आता मूल्यामध्ये विरोधाभास कसा असणार आहे, मग ते म्हणतात की वस्तूचे उपयोगिता मूल्य व विनिमय मूल्य यामध्ये फरक दाखवून हा सिद्धांत मूल्याचा आपण विरोधाभास स्पष्ट इथे
करू शकतो. उदाहरणार्थ ते म्हणतात की पाणी, हवा, सूर्यप्रकाश इत्यादी घटकाचे विनिमय मूल्य कमी असते. तसेच काही वस्तूची उपयोगिता मूल्य कमी असते पण दुर्मिळतेमुळे विनिमय मूल्य जास्त असू शकते. आता हवा, पाणी वगैरे आहेत, आपण ज्याचे का पैसे मोजून देतो का? हां, तुम्ही म्हणाल की पाण्याचे पैसे मोजून देतो. कधी आपल्या घरी असते तेव्हा का? नाही. जेव्हा आपण बाहेर जात असतो तेव्हा आपण बॉटल घेत असतो तर त्याचे आपण मूल्य मोजून देत असतो. ठीक आहे. ऑक्सिजनचे पण आपण जेव्हा नेचरने आपल्याला ऑक्सिजन दिले त्याचे पैसे आपण मोजून देतो. कधी हे अपवाद आहे, कधी आजारी व्यक्ती असेल त्याला ऑक्सिजनची गरज असते तेव्हा तो ऑक्सिजनवरती असतो, ते हे मी मान्य करते. पण इथे जेव्हा हे दुर्मिळ एखादी वस्तू आहे जसं सोनं, हिरा, माणिक, मोती, हे काय आहे? हे दुर्मिळ वस्तू आहे. याची आपल्याला जर आपल्या नीड्स आहे, एवढी नीड्स नसते पण असो तर आपण त्याचे काय करत असतो? विनिमय मूल्यामध्ये आपण ते घेतही असतो, पैशाने ते आपण खरेदी करू शकत असतो. आणि हे जे दुर्मिळ वस्तू आहे यामध्ये विरोधाभास समजण्यासाठी पण ते सहाय्य असते. ठीक आहे. आणि जे नेचरने दिलेले आहे त्यामध्ये आपण पैशाच्या मूल्यानुसार ते देत नाही, पण जे दुर्मिळ वस्तू आहे म्हणजे आपण म्हणजे जी आपल्याला कमी प्रमाणात पाहायला मिळते दुर्मिळ वस्तूमध्ये आपण काय करतो? पैसा आपण मोजून देत असतो. म्हणून ते म्हणतात हिरे, सोने या सिद्धांत वस्तूचे उपयोगिता मूल्य व विनिमय मूल्य जास्त असते. नंतर आहे मागणी सिद्धांताचा आधार. आता ते म्हणतात की मागणीचा जो सिद्धांत आहे घट्ट सीमांत उपयोगितेच्या सिद्धांतावर आधारित आहे. मागणी सिद्धांतानुसार वस्तूची किंमत कमी झाल्यास वस्तूची मागणी वाढते. वस्तूची किंमत कमी झाली तर वस्तूची मागणी का बरं वाढते? सांगा बरं. आता ती वस्तू जर तुम्हाला, एखादी वस्तू आहे ती तुम्हाला 100 रुपयाला मिळत आहे आणि दुसऱ्या ठिकाणी जर ती वस्तू तुम्हाला 90 रुपयाला मिळत आहे, ठीक आहे, तर त्या वस्तूची मागणी तुम्ही कुठे कराल? घ्यायला कुठे जाल? अरे इथे तर 10 रुपये वाचत आहे आपलेवाले, तर तुम्ही त्या दुकानात जाल जिथे वस्तूची मागणी काय असणार आहे? जास्त आहे, पण पैसा काय असणार आहे? कमी असणार आहे. म्हणून ते म्हणतात की मागणीचा जो सिद्धांत आहे घट्ट सीमांत उपयोगिते सिद्धांतावर आधारित आहे. मागणी सिद्धांतानुसार वस्तूची किंमत कमी झाल्यास वस्तूची मागणी वाढत असते. आता आपण बाजारात जातो, 10 रुपये किलो टमाटर मम्मीने आणले. मम्मी 10 रुपये किलो म्हटलं तर 1 किलो घेऊन येईल का? नाही. तर काय करेल ती? 4-5 किलो घेऊन. अरे बापरे 40 रुपये तर झाले, पण 4 किलो मिळून आले मला टमाटर. आता ती चिप्स करेल तर मला 15 रुपयाचे 1 किलो टमाटर ते बटाटे मिळत आहे, तर ती काय करेल? जास्त घेऊन येईल की कमी घेऊन येईल? जास्त घेऊन येईल, कारण तिला काय करायचं आहे? त्या वस्तूपासून दुसरी वस्तू निर्माण करायची आहे. मग ती वस्तू जर कमी प्रभावामध्ये तिला मिळत आहे तर त्यांची मागणी काय राहणार आहे? जास्त राहणार आहे. ठीक आहे. असं तुम्ही बाजारात जा आणि एखादी वस्तूची मागणी करा, तुम्हाला काय पाहिजे, आणि ती जर वस्तू तुम्हाला कमी भावात पडली चांगली तर तुम्ही त्याची मागणी म्हणजे किती किलो घेऊन येणार आहे हे तुम्ही बघा. ठीक आहे. हे तिथे मागणी सिद्धांताच्या आधारावरती त्यांनी ते दिलेलं असणार आहे. आणि म्हणूनच ते म्हणतात की जेव्हा वस्तूच्या संख्येची अधिकाधिक खरेदी उपभोक्त्याकडून केली जाते तेव्हा सीमांत उपयोगिता काय असते? घटते. म्हणूनच फक्त कमी वस्तूची जास्त गणसंख्या ही खरेदी केली जाते. म्हणजे वस्तूची आपण म्हणू की पैशाच्या रूपामध्ये संख्या म्हणजे पैसा जर कमी असेल तर तुम्ही त्याची मागणी जास्त करणार आहात. ठीक आहे. आता सीमांत उपयोगिता व किंमत यामधील संबंध काय आहे? ठीक आहे. आता मागणीचा सिद्धांत घट्ट सीमांत उपयोगितेच्या आधारावरती दिलेला आहे, हे माहिती आहे. वस्तूची किंमत कमी तर मागणी जास्त. ठीक आहे. आता ते म्हणतात की यामध्ये सीमांत उपयोगिता व किंमत यातील परस्पर संबंध चर्चा करूया. हा सिद्धांत व्यावहारिक उपयोगितेचे समन्वयक उदाहरण आहे. ते आपल्याला कोष्टकाद्वारे पाहायला मिळणार आहे. ते म्हणतात की बाजारामध्ये वस्तूची किमतीसाठी सीमांत उपयोगितेचे रूपांतर पैशात व्यक्त केले जाते. बरोबर आहे, कारण बाजारात जेही व्यक्ती बसली असते ते फुकटामध्ये देणार नाही आहे. आपल्या घरचेही लोक बसले असेल तर ते फुकटा देणार नाही आहे, कारण ती वस्तू त्याने पैशामधून आणलेली असते आणि ती वस्तू तो विकतो तो पैशाच्याच रूपामध्ये विकत असतो. ठीक आहे. कारण वस्तू आपण विकत घेत आहोत तर ती आपण पैसा देऊनच विकत घेत असतो. ठीक आहे. तर ते म्हणतात की वस्तूच्या एका नगाची बाजार किंमत 50 रुपये आहे आणि एका नगाची सीमांत उपयोगिता 10 रुपये आहे, तर त्याबरोबर समतुल्य आहे. तर अशा प्रकारे एका नगाची सीमांत उपयोगिता आणि बाजार किंमत यांच्या इथे काय दिलेलं आहे? तक्ता दिलेला असणार आहे. आता हा आपला शेवटचा असणार आहे तक्ता. ठीक आहे.
तर चला, ते म्हणतात की क्ष वस्तूचे नग दिलेले आहे 1 पासून तर काय देणार आहे 6 पर्यंत. मग क्ष वस्तूचे नग सीमांत उपयोगितेमध्ये दिलेले आहे. सीमांत उपयोगिता काय असते, पहिले हाय मध्ये असते, मग ती कमी कमी होत जाते. हे तुम्हाला तोंडपाठ असलं पाहिजे, म्हणून ते 10 दिलेली आहे. मग करता करता ती काय असते, कमी कमी होत जाते. पण वस्तूची संख्या काय आहे, पहिली दिलेली आहे, तर ती काय ते लास्टमध्ये ती वाढत वाढत चाललेली आहे नगाची संख्या. मग ते म्हणतात की सीमांत उपयोगितेमध्ये एक नग जर आपल्याला 10 रुपयाला पडत आहे, मग सीमांत उपयोगिता मल्टिप्लाइड बाय 10 रुपीज आपण इथे करणार आहोत. मग नंतर ते म्हणतात की मग 10 रुपीज झालं तर बाजार किंमत, घटक किंमत आणि सीमांत उपयोगितेच्या वस्तूची जेव्हा तुलना केली तर 10 म्हणजे 10 मल्टिप्लाइड बाय 10 किती होणार आहे, इथे 100 आणि त्या 100ची किती असणार आहे वस्तूच्या रूपात 50. मग सीमांत उपयोगिता 100 उपयोगिता काय होणार आहे 50 इथे पाहायला मिळणार आहे. तर ठीक आहे. मग तसंच 8 मल्टिप्लाइड बाय 10 केले तर 80. मग तिथे काय असणार आहे, ती वस्तूची किंमत काय आहे, कॉन्स्टंट आहे, 50 रुपये दिलेली आहे. पण इकडे काय असणार आहे, ती वाढत आहे कमी होत आहे, वाढत आहे कमी होत आहे. 5 बाय मल्टिप्लाइड बाय 10 केली तर किती होणार आहे 50. मग 50 जशी तशी आहे, कॉन्स्टंट इथे दिलेली आहे, दिसत आहे 50 इथे 50, इथे पण काय सीमांत उपयोगिता काय 50 आहे आणि रुपयामध्ये पण ती काय आहे समान इथे दिलेली आहे पातळी. म्हणून एकूण उपयोगिता सीमांत उपयोगिता काय असते, एक वेळ अशी असते की ती काय असते सारखी असते. आणि म्हणूनच ही जी उपयोगिता आहे सीमांत उपयोगिता, वस्तूची किमतीची जेव्हा आपण तुलना करत असते ती काय असते आपल्याला तेवढीच पाहायला मिळत असते. पण ती काय असते जेव्हा मल्टिप्लाइड केलं तर तेव्हा ते आपल्याला अधिक पाहायला मिळत असते. मग ते म्हणतात की उपभोक्ता एका नगापासून एक सलगपणे वस्तूचा उपभोग घेतो आणि घटते सीमांत उपयोगितेच्या सिद्धांतानुसार खरेदी केलेल्या व उपभोग केलेल्या प्रत्येक वाढीव नगाची सीमांत उपयोगिता घटणारी इथे आपल्याला पाहायला मिळत असते. ठीक आहे. पहिले हाय असते, मग लो डायरेक्ट 0मध्ये येऊन जाते, एक वेळ असते का नकोशी वाटते ती वस्तू. म्हणून ते जेव्हा आपण सीमांत उपयोगितेचा जेव्हा सिद्धांत बघत असतो तेव्हा ती वस्तूचे आपले काय असते प्राधान्य जास्त असते आणि जसं आपण त्याचा यूज करत जातो ती वस्तूचं आपले प्राधान्य कमी कमी होत जाते. मग सीमांत उपयोगिता बाजार किमतीपेक्षा जास्त असते, बरोबर आहे, कोष्टकाद्वारे आपण बघितलेलंच आहे. कारण पहिल्या 3 नगापासून मिळणारी सीमांत उपयोगिता बाजार मूल्य 50 पेक्षा अधिक आहे, बरोबर आहे. हे याच्यामध्ये काय आहे 50 पेक्षा अधिक दिसून राहिलेलं आहे, 100, 80, 70 दिसत आहे. मग जसं काय ते सीमांत उपयोगिता इथे कमी करताना इथेला दिसत आहे. ठीक आहे. म्हणून कारण उपभोक्त्याची गरज तीव्र होती तेव्हा, त्यानंतर सीमांत उपयोगिता व किंमत समान इथे आपल्याला पाहायला मिळते. इथे बघ पहिले सांगितलेलं आहे, इथे काय असते एक वेळ अशी येते की ती काय असते समान पातळीवरती आपल्याला पाहायला मिळते. पहिले हाय असते, मग सेम लेवलमध्ये असते, नंतर ती असते कमी याच्यामध्ये आपण पाहायला मिळत असते. त्यानंतर सीमांत उपयोगिता व किंमत समान असते, आताच बघितलं. आणि म्हणून उपभोक्ता चौथा नग घेण्याचा इथे विचारच करू शकत नाही. चौथ्या नगापर्यंत ती काय असते पुन्हा सेम लेवलमध्ये असते, म्हणून उपभोक्ता त्याचा विचारच करू शकणार नाहीत. आणि म्हणून ते 5व्या आणि 6व्या नगाच्या बाबतीत प्राप्त सीमांत उपयोगिता बाजार किमतीपेक्षा आपण काय असते कमी कमी होताना इथे दिसत आहे. पहिले हायमध्ये होतं 100, मग 80 झालं, मग 70 झालं, मग एक वेळ असे ते का सीमांत उपयोगिता त्याचा उपयोगच हो समान लेवलमध्ये त्याची गरजच नाही पडत. पण नंतर काय असते ती कमी कमी होत जाते. 50 नंतर काय आहे 30 होत आहे, 30 नंतर 10 होत आहे. आलं लक्षामध्ये. म्हणजे तक्ता पहिले पण लो म्हणजे हायमध्ये जाते, मग लो याच्यामध्ये जाते. पण याच्यामध्ये बाजार किंमत व घटक नगाची जी किंमत आहे ती काय असते कॉन्स्टंट आहे, 50 रुपये दिलेली असणार आहे. ठीक आहे. आणि ते म्हणतात की जेव्हा पहिल्याच्या मध्ये म्हणतात की जेव्हा उपभोक्ता इच्छेनुसार वस्तूचा उपभोग घेतो तेव्हा सीमांत उपयोगिता किमतीपेक्षा पण जास्त असते. म्हणजे सीमांत जो अक्ष असते आणि किंमत याच्यामध्ये सीमांत पूर्ण नग इथे पाहायला मिळत असते. ठीक आहे. नंतर आहे दुसरा आहे ज्या नगाच्या वेळीस सीमांत उपयोगिता व किंमत समान होतात तर त्या नगाला सीमांत नग संबोधले जातात. व उपभोक्त्याचा समतोलही महत्त्वाचा असतो. ठीक आहे. नंतर आहे त्यामध्ये तिसरं असणार आहे विवेकी उपभोक्ता पण असतो, जे नग विकत घेऊन इच्छित नाही पण त्या नगाला सीमांतोत्तर नग असे म्हटले जातात. काही उपभोक्ते ग्राहक असे असतात की त्याला घ्यायचं ते वस्तू राहत नाही, त्याची इच्छा तर राहत नाही, पण तो काहीतरी टाइमपास करायसाठी येऊन जातो. ठीक आहे. मग त्याला ते घ्यायचे असते असं नाही आहे, तो घेऊन घेतो. ठीक आहे. म्हणून ते म्हणतात की अशा प्रकारे जेव्हा MUX बरोबर
एक्स असते तेव्हा विवेकी उपभोक्त्याचा समाधानाचा समतोल साधला जातो आणि उपभोक्ता व किंमत यांच्यातील परस्पर संबंध हा मागणीच्या सिद्धांताचा पाया ठरत असतो. म्हणजे जेव्हा आपल्याला त्या वस्तूची गरज असते तर आपण त्याच्याकडे धाव घेत असतो आणि वस्तूची प्राईस जर कमी असेल तर आपण जास्त प्रमाणात यूज करत असतो. वस्तूची प्राईस जर हाय लेवलमध्ये असेल तर त्याचा प्रमाण आपण कमी करत असतो. ठीक आहे. आता कांद्याचे भाव वाढलेले आहे तर मम्मी 5 किलो कांदे आणणार का? नाही. तर मम्मी काय आणेल? 1-1.5 किलो कांदे घेऊन येईल. पण आता आपण म्हटलं की टमाटरचे जे रेट आहे ते कमी झालेले असणार आहे. ठीक आहे. तर आपण मम्मी काय करेल? मम्मीला विचारा की मम्मी आज 10 रुपये किलो टमाटर होते किंवा मार्केटमध्ये तुम्ही गेला असेल तर तुम्ही म्हणाल अरे माझ्याकडे 50 रुपये होते, मला 5 किलो काय मिळत आहे टमाटर घेत आहे. तुम्ही 5 किलो घ्याल की 1 किलो घ्याल? हमखास 5 किलो घ्याल की नंतर भाव वाढले तर? ठीक आहे. म्हणून ते म्हणतात की प्राईस जर कमी असेल तर तुझी मागणी लोक काय करणार आहे? जास्त करणार आहे. आणि प्राईस जर जास्त असेल तर लोक त्याची मागणी काय करणार आहे? कमी करणार आहे. आ लक्षामध्ये? मग ते म्हणतात की J.R. हिक्स ब्रिटिश अर्थशास्त्रज्ञ आहे आणि R.G.D. ॲलन यांनी समवृत्ती वक्र कसा असतो त्याचा विकास केलेला असणार आहे. मग प्रोफेसर अल्फ्रेड मार्शल यांच्या संख्यात्मक उपयोगिता सिद्धांताला वास्तववादी पर्याय म्हणून हा सिद्धांत अस्तित्वात आलेला आहे. आणि समवर्ती वक्र जे आपण बघितलेलं आहे त्या पद्धतीमध्ये क्रमवाचक उपयोगिता स्वीकारली गेलेली असणार आहे. मग समवर्ती वक्र हा दोन वस्तूच्या संयोगाच्या विशिष्ट स्थानाला जोडणारा वक्र असतो आणि उपभोक्ता त्या वस्तूच्या संयोजकाबद्दल तटस्थ असतो कारण त्याला दोन्हीही वस्तूच्या उपभोगाने समान समाधानाची पातळी इथे मिळत असते. आता आपण बघितला तो वक्र बघितलेला कुठं होता? वाय आणि एक्स होता. म्हणजे एक वेळ अशी असते की जोही उपभोक्ता आहे जोही संयोजक आहे तो काय असते तटस्थ होऊन जातो की मला आता काय असते या सेम लेवलवरच्या त्याची पातळी इथे आपल्याला पाहायला मिळत असते. आणि म्हणूनच J.R. हिक्स आणि R.G.D. ॲलन यांनी पण इथे काय सांगितलेलं आहे? आपलं मत व्यक्त केलेलं आहे. हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं असते. आणि हा जो समवक्र जो आपण बघितलेला आहे हे यांनीच काढलेलं असणार आहे आणि यांचं त्यांनी काय केलेलं आहे? आपल्या तक्त्याद्वारे इथे आपल्याला सांगितलेलं असणार आहे. ठीक आहे. हा इथे उपयोगितेचा जो सिद्धांत होता युटिलिटीचे ॲनालिसिस म्हणजे तुम्हाला त्या वस्तूची जेवढी गरज असेल जेवढी नीड्स असेल तुम्ही त्याचा यूज कराल. ठीक आहे. गरज नसेल तर तुम्ही त्याचा यूज आता नाही करणार, नंतर करणार आहे. म्हणजे तुमच्या गरजानुसार ती काय असणार आहे? चेंज होत जाणार आहे. परिस्थिती चेंज होऊन जाणार आहे. तुम्ही जेव्हा लहान होते तेव्हाच वेगळं होतं आणि आता 12वीमध्ये जर गेला आहात तर तुमचं चेंज काय होणार आहे? बदलत तुमचं जे वस्तूची गरज आहे ती बदलत जाणारी असणार आहे. समोर 5 वर्षांनी बघितलं तुम्हाला 12वी नंतर तुम्ही ग्रॅज्युएशन कराल तर तुम्हाला त्याची पण गरज काय असणार? तुमची नीड्स वेगळी होत जाणार आहे. म्हणून उपयोगितेचे जेव्हा विश्लेषण करण्यात आलेलं होतं हा आपला काय होता? सेकंड युनिट होता. यानंतर आपण जेव्हा थर्ड युनिट सुरू करू ठीक आहे तर तेव्हा तुम्हाला माहीत पडेल की मागणीची लवचिकता मागणीचा पुरवठा काय असतो. जसं ज्या प्रकारे प्राईस वाढणार आहे त्या प्रकारे तुमची काय असणार आहे? मागणी कमी होणार आहे. मागणी कमी आहे तर प्राईस जास्त जेही असणार आहे ते आपण पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये बघणार आहोत. इथे उपयोगिता सिद्धांत आहे हा पूर्ण इथे कंप्लीट झालेला असणार आहे. ठीक आहे. आणि व्यवस्थित नोट्स काढून घ्याल आणि जे मी तुम्हाला होमवर्क दिलेला आहे तक्ता तो तुम्ही पण होमवर्क करून आपल्या बुकमध्ये व्यवस्थित त्याचं आन्सर लिहायचं. आणि यानंतरचे जे व्हिडिओ असणार आहे यामध्ये जे क्वेश्चन आन्सरिंग दिलेले असणार आहे हे सगळं मी नोट्स म्हणून तुम्हाला काय करेल नंतर जेव्हा मग हे पूर्ण युनिट झाल्याच्या नंतर तुम्हाला मी ते प्रोव्हाइड पण करेल PDF द्वारे. ठीक आहे. ते यूट्यूबमध्ये पण ते टाकून देईन. ठीक आहे. तर म्हणून व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. यानंतरचा जो आपला चॅप्टर असणार आहे थर्ड तो मी लवकरात लवकर तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहे. तर थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ फ्रेंड्स. व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.